मित्रांनो, आजचा साधा दिवस नाहीये. आजचा दिवस आपल्याला विचार करायला लावतो, आपण कोण आहोत आणि आपण कुठे चाललो आहोत. आज छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक दिवस आहे. संभाजी महाराज म्हणजे एक इतिहासातील मूर्ती नाही, ते जगायचं धैर्य शिकवणारा विचार आहे. मित्रांनो, आजचा तरुण छोट्या गोष्टीने हरतो. पैसा कमी झाला मन तुटतं, अपमान झाला राग येतो, कोणी कमी लेखलं आत्मविश्वास जातो. पण जरा संभाजी महाराजांकडे पहा. आज आपल्याला कोणी 500 रुपये जास्त देतो म्हणाला आणि चुकीचं काम सांगितलं तर काही लोक म्हणतात चालतंय ना, सगळेच करतात. पण संभाजी महाराजांसमोर संपूर्ण सत्ता होती, सोनं होतं, आराम होता. फक्त एकच गोष्टीची आठ होती, स्वराज्य सोडा, विचार बदला. मित्रांनो, संभाजी महाराजांनी सत्ता नाकारली पण स्वाभिमान नाही विकला. आज एखाद्याने अपमान केला तर आपण लगेच म्हणतो बस आता खूप झालं. पण संभाजी महाराजांनी बेड्या सहन केल्या, वेदना सहन केल्या, पण एक शब्द चुकीचा बोलले नाहीत. मित्रांनो, जो माणूस दुःखात ही स्वतःला बदलत नाही तो खरा बलवान असतो. आज अनेक तरुण म्हणतात माझं नशीब खराब आहे, माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट आहे. मित्रांनो, संभाजी महाराजांनी कधी नशिबाला दोष दिला नाही. ते म्हणाले नाही माझ्यावर अन्याय झाला आहे, ते म्हणाले मी योग्य आहे. ते म्हणाले मी योग्य आहे आणि योग्य मार्ग मी सोडणार नाही. मित्रांनो, राजा तो नसतो ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे. राजा तो असतो जो चुकी समोर झुकत नाही, जो सत्य सोडत नाही, जो स्वतःची ओळख जपतो. आज राज्याभिषेक दिनी आपण एवढी शपथ घेऊया, जर संभाजी महाराज इतक्या यातनेमध्येही डगमगले नाही तर आपण मोबाईलमुळे, भीतीमुळे, लोकांच्या बोलण्यामुळे का हारायचं. मोबाईल आपला मालक नाही, भीती आपली ताकद नाही, स्वाभिमान हीच आपली खरी ओळख आहे. मित्रांनो, संभाजी महाराज आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणूस मोठा होतो पदाने नाही तर ते विचाराने होतो. जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय.